नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती हा घटक अभ्यासला होता. आज आपण या लेक्चरमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा किंवा दोष या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं होतं की समग्रलक्षी अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी एक शाखा आहे की ज्यामध्ये एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच समग्रलक्षी पातळीवरील आर्थिक व्यवहारांचा यामध्ये अभ्यास केला जात असल्यामुळं संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास एक अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यास म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व पाहत असताना अनेक वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला त्याचं महत्त्व दिसून येतं. त्यामध्ये मग एका एका घटकाच्या आधारे आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे की समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती आपल्याला मिळत असते. उदाहरणार्थ, की देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं कार्य करीत आहे हे जर समजून घेण्याचं असेल तर समग्रलक्षी आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय रोजगाराची पातळी, देशातील उत्पादनाची पातळी हे एकूण आर्थिक घटक अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने कार्य करत आहे किंवा अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशी आहे याची माहिती करून देणारे असल्यामुळं या घटकांच्या अभ्यासातून आपल्याला एकूण अर्थव्यवस्थेची स्थिती दिसून येते. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आर्थिक धोरणाची आखणी करण्याच्या बाबतीत समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व फार मोठं आहे. की देशाच्या सरकारला वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक धोरणं आखावी लागतात. अल्पविकसित अर्थव्यवस्थांपुढे अनेक वेगवेगळ्या समस्या असताना आपल्याला पाहायला मिळतात, की उदाहरणार्थ अतिरिक्त लोकसंख्येची समस्या आहे, चलनवाढीची समस्या आहे, व्यवहार तोलाची समस्या आहे. अशा वेगवेगळ्या समस्यांना या देशांना तोंड द्यावं लागतं आणि या समस्या सोडवण्याची जबाबदारी ही सरकारची असते. मग या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सरकारला प्रभावी आर्थिक धोरणं आखावी लागतात आणि त्याची अंमलबजावणी करून अशा आर्थिक समस्यांमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जावं लागतं. म्हणून आर्थिक धोरणाची आखणी करत असताना एक मार्गदर्शक घटक म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर देशाच्या एकूण कामगिरीचं मूल्यमापन हे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आपल्याला करता येतं. त्या दृष्टिकोनातून देखील समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा फार महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चलनविषयक समस्यांचे विश्लेषण ही सर्वसाधारणपणे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मदतीने चलनविषयक समस्यांचं विश्लेषण करणं आणि त्या समस्या योग्य प्रकारे समजून घेऊन त्या सोडवण्याच्या बाबतीत उपाययोजना करणं या बाबतीत देखील समग्रलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की आधुनिक काळामध्ये आपण पाहतोय की पैशाचं मूल्य हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस सातत्यानं बदलत आहे आणि ते बदल हे वेगानं होत असल्यामुळं त्याचा चलनवाढीवर मोठा परिणाम होत असतो आणि म्हणून चलनवाढ किंवा चलनघट किंवा एकूणच किमतीतील अस्थिरता यामुळे ज्या समस्या देशामध्ये निर्माण होतात, अशा समस्या सोडवण्यासाठी प्रभावी चलनविषयक धोरण सरकारला आखावं लागतं किंवा राजकोषीय धोरण आखावं लागतं आणि अशा धोरणाच्या माध्यमातून या चलनविषयक समस्या या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी देखील समग्रलक्षी अर्थशास्त्र हे एक महत्त्वाचा आधार म्हणून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सर्वसाधारण बेरोजगारीचा अभ्यास की देशामध्ये बेरोजगारी का निर्माण होते, देशातील बेरोजगारीचं प्रमाण काय आहे, देशातील बेरोजगारीचे परिणाम काय होत असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रातून करता येतो आणि या बेरोजगारीवर परिणामकारक उपाय करण्यासाठी सरकारला काय धोरणं आखावी लागतील याच्याबाबत देखील समग्रलक्षी अर्थशास्त्र एक महत्त्वाचं शास्त्र म्हणून आपल्याला दिसून येतं. कारण सर्वसाधारणपणे केन्सच्या मतानुसार की
प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतो आणि ही बेरोजगारी जर कमी करायची असेल तर देशामध्ये रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी उत्पादनाचा वेग वाढवावा लागतो आणि त्यासाठी प्रभावी मागणी वाढवण्यासाठी सरकारला अतिरिक्त खर्च करणं आवश्यक आहे, अशी शिफारस केन्स यांनी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग असे वेगवेगळे बेरोजगारीच्या संदर्भात उपाय किंवा कारणे, परिणाम यांचा अभ्यास आपल्याला यामधून करता येतो आणि त्यातून आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र किती महत्त्वाचं आहे याची देखील जाणीव आपल्याला होत असते. त्यानंतर आर्थिक चढ-उतारांचं विश्लेषण करता येतं, की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आर्थिक चढ-उतारामध्ये आपण पाहिलं, सिलेबस पाहत असताना आपण पाहिलं होतं, की बिझनेस सायकल्स, व्यापार चक्रे, की देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमी आर्थिक घटकांमध्ये किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये चढ उतार होत असतात आणि हे चढ उतार का होतात याचं विश्लेषण आपण त्यामध्ये पाहत असतो. म्हणून जर आपण पाहिलं की जागतिक महामंदीनंतर समग्रलक्षी अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्याचं शास्त्र म्हणून पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आर्थिक चढ उतारांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता येत असतात आणि या अस्थिर परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकारला चलनविषयक आणि राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून रेमेडियल मेजर्स करावे लागतात आणि त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर घेऊन यावं लागतं. म्हणून आर्थिक चढउतार हे का निर्माण होतात, तेजी मंदीची चक्र कशासाठी किंवा कुठल्या कारणांमुळे येतात, त्याचे परिणाम काय होत असतात आणि मग त्याच्यावरती उपाय कसे करता येतील, या अनेक वेगवेगळ्या दृष्टीने आर्थिक चढउतार नियंत्रित करण्याच्या बाबतीत समग्रलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेस मदत, की आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेस मदत समग्रलक्षी अर्थशास्त्राची होते. त्यामध्ये वृद्धी का होते, कोणते घटक देशामध्ये आर्थिक वृद्धी निर्देशित करत असतात, असं या समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून आपल्याला दिसून येतं, की इंडिकेटर्स काय आहेत, वृद्धीचे इंडिकेटर्स कोणते, की कोणत्या घटकांच्या आधारे आपण सांगू शकतो की देशामध्ये आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास होत आहे. त्यामुळं आर्थिक वृद्धीच्या प्रक्रिया या कशा आहेत आणि त्या आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेला गती कशी मिळवून देता येईल, याच्या बाबतीत समग्रलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर समग्रलक्षी विरोधाभास स्पष्ट होतात, की वैयक्तिक घटकाच्या बाबतीत जी काही विधानं केली जातात, जे काही निष्कर्ष काढले जातात, ते जसेच्या तसे जर आपण एकूण घटकांच्या बाबतीत म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या एकूण पातळीवर जर आपण ते लागू करायला गेलो, तर ते तसे करता येत नाहीत. कारण त्याचे परिणाम हे आपल्याला वेगळे पाहायला मिळू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा एखाद्या विशिष्ट घटकाच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा सर्व समाजासाठी लागू होईल असं नाही. अगदी तशाच पद्धतीने आपल्याला इथंही पाहायला मिळतं, की वैयक्तिक घटकाच्या बाबतीत घेतलेले निर्णय हे एकूण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर लागू करायला आपण गेलो, तर विरोधाभासाची स्थिती ही आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळू शकते. त्यामध्ये जर उदाहरण आपण पाहिलं, एखाद्या विशिष्ट व्यवसाय संस्थेच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर रोजगाराची पातळी त्या व्यवसाय संस्थेमध्ये वाढवण्यासाठी वेतनामध्ये थोडीशी कपात करून त्या विशिष्ट व्यवसाय संस्थेपुरता रोजगारामध्ये वाढ घडवून आणता येऊ शकते. परंतु हे जरी त्या वैयक्तिक किंवा विशिष्ट व्यवसाय संस्थेच्या बाबतीत शक्य झालेलं असलं, तरीही तोच निर्णय किंवा तोच निष्कर्ष जर सगळ्या देशामध्ये रोजगार वाढवण्यासाठी आपण लागू करायला गेलो, की वेतन कमी करायचं आणि देशात रोजगार वाढवायचा, तर त्याला प्रखर विरोध हा कामगार संघटनेकडून होतं आणि हे सरकारचे प्रयत्न यशस्वी होणं हे अशक्य होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आर्थिक हे विरोधाभास आपल्याला निर्माण होत असताना पाहायला मिळतात आणि त्या विरोधाभासाचा अभ्यास आपल्याला या समग्रलक्षी अर्थशास्त्रामधून करायला मिळतो. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे त्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वैयक्तिक निर्णय प्रक्रियेमध्ये सहाय्य, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासास मदत होते. ही समग्रलक्षी अर्थशास्त्राची सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात देखील मदत होत असताना आपल्याला पाहायला मिळतं, की समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उभारणीसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण
एकूण घटकांचा अभ्यास केल्याशिवाय विशिष्ट घटकांच्या बाबतीत आपल्याला निर्णय घेता येत नाहीत. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम मांडलेला आहे, की एखाद्या विशिष्ट व्यक्ती एखाद्या विशिष्ट वस्तूचा उपभोग घेत राहिला तर त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमानं घटत जाणारी असते, असा हा नियम सांगतो. परंतु एका व्यक्तीवरूनच हा नियम आपल्याला तयार झाल्याचं दिसून येत नाही. तर ही जी नियमाची सत्यता आहे, तर त्यासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांच्या उपभोग प्रवृत्तीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणून इथं आपल्याला सांगता येतं, की हा जो नियम आहे, अनेक लोकांच्या उपभोग प्रवृत्तीचा आणि त्यांच्या बिहेवियरचा अभ्यास केल्यानंतरच त्याची मांडणी केलेली आहे. तेव्हाच तो विशिष्ट घटकाच्या बाबतीत असे निष्कर्ष काढतो, हे आपल्याला त्यातून दिसून येतं. म्हणून इथं आपल्याला सांगता येतं, की समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासाला देखील हातभार लावणारं आहे. म्हणून त्याच्या विकासात त्याची मदत होते. त्यानंतर वैयक्तिक निर्णय प्रक्रियेमध्ये सहाय्य होतं. की संपूर्ण अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं कार्य करत आहे, हे जर आपल्याला समजलं, हे जर एखाद्या व्यक्तीला समजलं, तर त्या व्यक्तीला आपले विशिष्ट किंवा वैयक्तिक निर्णय घेण्यामध्ये त्याची मदत होते. एकूण देशाच्या आर्थिक स्थितीवरून त्या विशिष्ट व्यक्तीला आपले निर्णय घेणं सोपं जातं. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे वैयक्तिक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे, असं आपल्याला दिसून येतं. वैयक्तिक म्हटल्यानंतर कुठल्याही एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी असेल, विशिष्ट उद्योगासाठी असेल, विशिष्ट व्यवसाय संस्थेसाठी असेल, की जर देशाची आर्थिक स्थिती काय आहे, देशामध्ये अ, आर्थिक व्यवहारामध्ये कोणते बदल होत आहेत, यावरून त्या विशिष्ट उद्योगाला किंवा व्यवसाय संस्थेला आपले वैयक्तिक निर्णय घेता येत असतात. म्हणून हे वैयक्तिक निर्णय प्रक्रियेसाठी देखील समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा फार महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटी व्यावसायिक निर्णयात देखील समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं आपल्याला सांगता येतं. कारण व्यावसायिकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतात. असे निर्णय घेण्याच्या बाबतीत समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास किंवा त्याची माहिती हे मोठ्या प्रमाणात उपयोगी पडते. देशातील राष्ट्रीय उत्पन्न असेल, देशातील रोजगार असेल, देशातील एकूण मागणी असेल, देशातील एकूण पुरवठा असेल, बचत असेल, अशा समग्रलक्षी आर्थिक चलांचा व्यावसायिकांना निर्णय घेण्याच्या बाबतीत फार मोठा त्याचा आधार असतो. म्हणून व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पाडत असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर ही समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा घटक यामध्ये पाहायचा आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचे दोष. जरी समग्रलक्षी अर्थशास्त्र हे एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलं, तरी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या काही मर्यादा आहेत किंवा काही दोष आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये पहिला दोष आपल्याला सांगता येतो, की समुच्चयन एकजिन्सी समजणं चुकीचं. उदाहरणार्थ, की समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण पाहिलंय, की एकूण मागणी, एकूण पुरवठा असे समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्र हे विशिष्ट किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र नाही. म्हणून जर समुच्चयन एकजिन्सीच समजलं, एकसारखंच समजलं, तर ते चुकीचे निर्णय देऊ शकतं. असा दोष समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला दिसून येतो, की समुच्चयाची अंतर्गत रचना विचारात न घेता त्या समुच्चयाला एकसारखंच किंवा एकच आहे असं मानलं आणि त्यातून जर आपण काही निर्णय घेतले किंवा काही निष्कर्ष काढले, तर ते चुकीचे ठरण्याची दाट शक्यता असते, असं आपल्याला यामधून दिसून येतं. त्यानंतर पुढचा दोष आहे, की समग्रलक्षी चले हे नेहमीच महत्त्वाची असतातच असे नाही. कारण जी समग्रलक्षी चले आर्थिक व्यवस्थेची रचना करतात, ती नेहमीच फार महत्त्वाची असण्याची शक्यता नसते. उदाहरणार्थ, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे सर्व देशातील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाची बेरीज असते. त्यामध्ये देशातल्या काही थोड्या प्रमाणात असणाऱ्या प्रचंड श्रीमंत लोकांच्या उत्पन्नाचा देखील समावेश असतो आणि या श्रीमंत लोकांच्या उत्पन्नात वाढ जरी झाली, तरी देशाचं एकूण उत्पन्न
हे वाढल्याचं आपल्याला दिसू शकतं आणि त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकत नाही की देशातील सगळ्याच लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे. कारण काही ठराविक श्रीमंत लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचं आपल्याला दिसतंय, मात्र वैयक्तिक उत्पन्न हे फारसं वाढलेलं नाही. त्यामुळं समग्रलक्षी चले ही नेहमीच महत्त्वाची असतीलच अशी नाही. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा सरसकट वापर करणं हे दिशाभूल करणारे सुद्धा असू शकतं. कारण वास्तव जगातील समस्यांचं विश्लेषण करत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्राचा केला जाणारा सरसकट वापर हा दिशाभूल करणारा सुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ, पूर्ण रोजगार साध्य करण्यासाठी किंवा तो टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक उपाययोजना या वैयक्तिक व्यवसाय संस्था आणि उद्योग यांना जर लागू केल्या तर ते संयुक्तिक किंवा ते बरोबर असणार नाही. कारण पूर्ण रोजगाराची पातळी राखणं किंवा टिकवून ठेवणं हे आपण देशाच्या बाबतीत विचारात घेतोय आणि ते एकूण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत केलेला विचार हा एखाद्या विशिष्ट घटकाला सरसकट लागू करणं हे दिशाभूल करणारं किंवा चुकीचं असण्याची मोठी शक्यता असते. म्हणून म्हटलं जातं की समग्रलक्षी अर्थशास्त्राचा सरसकट केला जाणारा वापर हा दिशाभूल करणारा सुद्धा असू शकतो. त्यानंतर पुढचा दोष किंवा मर्यादा आपल्याला सांगता येते रचनेचा तर्कदोष. की समग्रलक्षी आर्थिक विश्लेषणामध्ये रचनेचा तर्कदोष निर्माण होण्याची किंवा दिसून येण्याची आपल्याला शक्यता असते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण किंवा समग्रलक्षी आर्थिक वर्तन अर्थव्यवस्थेचं हे वैयक्तिक किंवा विशिष्ट घटकांच्या व्यवहाराची बेरीज असतं आणि या वैयक्तिक घटकांच्या बाबतीत जे काही सत्य असेल किंवा जे काही खरं असेल ते एकूणच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खरं ठरेलच असं नाही. जरी वैयक्तिक घटकांपासूनच एकूण घटक बनत असले तरी एका वैयक्तिक घटकाच्या बाबतीत असलेला निर्णय हा एकूण घटकाच्या बाबतीत खरा ठरतो असं नाही. जर आपण उदाहरण पाहिलं बचतीच्या बाबतीत तर एखाद्या व्यक्तीनं किंवा संपूर्ण व्यक्तीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर व्यक्तीनं बचत करणं हा त्याच्या बाबतीत गुण असतो. परंतु समाजातील सगळ्याच लोकांनी बचत केली म्हणजे एकूण समाजानं जर बचत केली तर सगळेच लोक बचत करतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा हा कमी होईल, मागणी कमी होईल आणि त्यातून आर्थिक मंदी येण्याची दाट शक्यता असते. म्हणून म्हटलं जातं वैयक्तिकदृष्ट्या किंवा व्यक्तिगत बाबतीमध्ये बचत हा गुण आहे आणि समाजाच्या बाबतीत बचत हा दोष आहे. असा रचनेचा तर्कदोष आपल्याला या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतो. आणि शेवटी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादामध्ये आपल्याला एक मर्यादा सांगता येते की सांख्यिकीय व संकल्पनात्मक अडचणी सुद्धा यामध्ये येऊ शकतात. की समग्रलक्षी आर्थिक संकल्पनांचं मोजमाप करत असताना अनेक संकल्पनात्मक अडचणी येतात, अनेक सांख्यिकीय अडचणी येत असतात. या समस्या सूक्ष्म आर्थिक चलांचं समुच्चयन कसं करायचं याच्या बाबतीत निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, वैयक्तिक घटक किंवा विशिष्ट घटक हे जर एकसारखेच असतील तर त्याचं समुच्चयन किंवा त्याचं एकत्रीकरण करणं हे अवघड ठरणार नाही. त्याच्यामध्ये संकल्पनात्मक किंवा सांख्यिकीय अडचण येणार नाही. परंतु समुच्चयन करत असताना जर घटक वेगवेगळे असतील तर मात्र ते कुठल्या आधारे त्याचं मोजमाप करायचं? कारण वेगवेगळ्या घटकांची परिमाणं वेगळी असू शकतात, वेगवेगळ्या घटकांच्या किमती वेगळ्या असू शकतात. अशा अनेक बाबतीमध्ये आपल्याला हे घटकांमध्ये फरक पाहायला मिळतो आणि मग अशा वेगवेगळ्या घटकांचं एकत्रीकरण किंवा त्यांचं समुच्चयन करत असताना सांख्यिकीय व संकल्पनात्मक अडचणी निर्माण होतात. असे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा त्याच्या विश्लेषणामध्ये काही मर्यादा किंवा दोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता जरी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या बाबतीत काही मर्यादा किंवा दोष दिसून येत असले तरीही समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा देशाच्या सरकारच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा असतो. कारण हा समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जाणारा अभ्यास हा एकूण अर्थव्यवस्थेला विचारात घेऊन केला जातो किंवा एकूण आर्थिक घटकांना विचारात घेऊन केला जातो. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा किंवा दोष यांचा अभ्यास करता येतो. यानंतर या चॅप्टरमधला एक शेवटचा घटक
की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र यांच्यात संकल्पना आणि त्याच्यातील फरक हा घटक आपण या पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.